मित्रांनो नमस्कार, मी कल्पेश शशिकांत सोनार, तुमचा मित्र, तुमचा भाऊ. सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे. कशात तुम्ही सगळे चांगलेच असाल. त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वर्य असो. मित्रांनो, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो नाहीतर आपण कोणाच्या तरी प्रेमात असतो आणि ते प्रेम करत असताना एखाद्यावर कधी कधी त्या व्यक्तीवर गैरसमज आपला निर्माण होतो, मिसअंडरस्टँडिंग होतो. पण मला असं वाटतं की खरं प्रेम ज्या व्यक्तीचं आपल्यावर असतं त्याच्यावर गैरसमज होणं होतच नाही. पण कधी चुकून गैरसमज झाला पण तर आपल्याला त्या प्रेमासाठी माघार घेणं गरजेचं आहे. कारण की एकामेकावर प्रेम करणं म्हणजे एका व्यक्तीने तरी त्या प्रेमासाठी माघार घेणं गरजेचं असतं. नाही घेतलं तर ते प्रेम टिकू शकत नाही. पण दरवेळी एकच व्यक्ती त्या प्रेमासाठी माघार घेत असेल तर ते कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे तो प्रेम नाही, ते फक्त एक वेळ वाया घालवण्याचं एक फक्त टाइमपास आहे असं मला वाटतं. पण त्याच्यावरची ही कविता बनवली आहे. त्या कवितेचं नाव आहे माझ्या प्रेमाची आस. माझ्या ह्या कवितेला मी सुरुवात करतो. माझ्या प्रेमाची आस आहे तू माझ्या पास, तू लांब आहे ग माझा जीव जळतो, आहे तू लांब तोडून टाकावा आपल्या दुराव्यातला खांब. ऐक ना ग ये ना परत, पहिल्यासारखा नाही वागणार मी, एक मोका दे मला, या मोक्यात तुला सिद्ध करून दाखवतो, तुला जो हवा आहे ते बनवून दाखवतो. न बघितल्यावाने असं करू नकोस आणि मला तुझ्यावर विश्वास ठेवलाय, अशी चूक झाली असं मला वाटू देऊ नको. असेल माझी चूक करणार नाही मी परत, खुळा समजून सोडून दे. माझ्यावर तू नाराज, तुझ्या नजरेत नाही मी आता राहत, काय त्याचा राज. नाही काम होत असतो रिकामा कच पडलेल्या मनाला, केव्हा तरी प्रेमाचं कवर घालशील, तुला भेटण्याची प्यास कधीतरी तू बुजवशील, माझ्या प्रेमाची आस येऊन बसशील माझ्या पास. होऊ दे आपल्या प्रेमाचा बायपास, जुदाई भी जादू की तरह होती है, जुदाई भी जादू की तरह होती है, न मिलने से एक अलग सी घुटन सी होती है. तर मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. आपण एखाद्या व्यक्तीवर अगर प्रेम करत असो तर ती व्यक्ती आपल्याला समजून घेते, परत आपल्याला एक मोका देते, एक आपल्याला चान्स देते. पण जी व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करत नसेल तर ती व्यक्ती ह्या गोष्टीला थारा देणार नाही. तर त्या गोष्टीवर, त्या व्यक्तीवर आपला टाइम वेस्ट करायचं कारणच नाही. कारण की प्रेम करायचं असेल तर एकदम विचार समज करून आपण प्रत्येकावर करत असतो. आपला वेळ खूप गरजेचा आहे. जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असेल तर ती आपल्याला समजून घेते, हे नक्की आहे. तर आवडलं तर शेअर करा, हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा. प्रत्येक मित्र मैत्रिणींना पाठवा ज्या लोकांचे सतत मित्रांनो ब्रेकअप होत असतात आणि परत ती लोक परत येतात, पण त्याच्यात ते मजा नसते त्या प्रेमामध्ये. पण तसं होता कामा नये. प्रत्येकाने प्रेम करा. एक प्रेमामध्ये हे आकर्षण असलं पाहिजे, पण ते रिफ्लेक्शन आणि रिॲक्शन दुसरं असता कामा नये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.